हिता आपुलिया हिता जोसे जागता आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया कोई कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कोडी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे माझं घडू त्यांची सेवा तुका म्हणे माझं घडू त्यांची सेवा परी माझ्या दैवा पारे नाही कोळी कन्या पुत्र होते जे सात्विकता याचा हरिक वाटे देवा विठ्ठल विठ्ठला टाळी वाजवा भजन करा कुंडली पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज आदि शक्ती मुक्ताबाई सनातन हिंदू धर्म माता मोठे बाबा नथुसिंग बाबा कृष्णाजी माऊली दामोदर बाबा जनार्दन स्वामी महाराज राधा राणी सरकार गोदरबाई सब शंकर आपुली आईता जोसे जागता धन्य माता पिता तयाची कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे माझं घडू त्यांची सेवा
तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा परी माझ्या दैवा पारे नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विकता याचा हरिक वाटे देवा मायोग पिटे तटे भीमरत्यम पुंडली काय दातन मनिंद्रे समागत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपदाने कधीच विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दळ तुमचं गुळातलो पावन झालो चराचरी ओम नमो जय देव वेद प्रतिपाद्य जय जय संस्कृती आत्मरूपा देव तुझे गणेश सकलर्थमते प्रकाश मणे निवृत्तदा स्वभावधारी तुझी सच्चिदानंद रूपाई विश्वपत्याधिहित वेतापत्र विनाशाई श्रीकृष्णाय वयं नमः करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनवेशयन्तं वटशपत्रशपुटी शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे विभस्वामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवाय नरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत विराज कथा करो मतियानुसार प्रेम सहित गति धरो पधारी जी पवन कुमार हे राधा मेरी स्वामिनी मेरा जी को दास जन्म जन्म मोये जियो श्री वृंदावन को वास बरसाने की राधिका नंदग्राम के श्याम इनके पग में वंदन करूं कोटि कोटि प्रणाम नारायण श्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन आना रे प्रभु श्याम हमारे
सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, राधे तकदीर बदल जाए, सच तकदीर बदल जाए। इथं बसलेले सगळे काना देशातले लोक आहात। भगवंतानं नारद महर्षींना दिलेला शब्द आहे की भगवंताला विचारलं नारद महर्षींनी, देवा मला जर तुमची गाठ भेट घ्यायची असेल तर कुठं भेटणार आहे? देवानं सांगितलं मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा माझं जिथं भक्त गुणगान गातात ना, जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते म्हणतात महाराज। जर का भक्त गुणगान गातात म्हणजे कीर्तनातून भजनातून नाही का, जिथं कीर्तन आणि भजन तिथं भगवंत उभा असतो। जर का कीर्तनामध्ये आणि भजनामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्मा जर का पंढरपुरावरनं मालेगावमध्ये कीर्तनाला येतोय, पंढरपुराचा मालक जर मालेगावमध्ये कीर्तनाला हजेरी लावत असेल, का ना माझ्या काना देशाची श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी येत नसेल का? देवी येतच असेल। आणि अर्ध्या मिनिटासाठी देवी आली आहे ना, आल्याचे आपण अर्ध्या मिनिटाचं स्वागत करूयात। हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरसलिया बसून घ्या, आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरसलिया बसून घ्या। आई खेळत आलिया ओ मला कुशाल खेळू द्या, आई खेळत आलिया कुशाल खेळू द्या, आई खेळत आलिया कुशाल खेळू द्या, आई खेळत आलिया कुशाल खेळू द्या। ताई तुम्ही कुंकू घ्या, आरसलिया बसून घ्या, ताई तुम्ही कुंकू घ्या, आरसलिया बसून घ्या। ओ माय खेळत आलिया जोसे जागता धन्य माता पिता तयाची या, कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडस्थानी शोभणारे तुकोबराय महाराज आणि हो तुकोबराय महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे। विठ्ठल कसं असतं ना, हे योग कधीतरी जोडून येतात। जसं 3 वर्षाच्या नंतर अधिक मास येतो, मग अधिक मास होणार का लबाडच नशी जणी हा शिकार राहणार पटाशी येत ना, मग त्यामुळे नुसतं जवायचले बोलो म्हणजे काय, नुसता एक जवाय शिका आपला जरी कोणतरी जवळ येते आपण बी कोणातरी जवळचे तर पर चांगलं किती मी तिला किंमत असते। बापाचाही मुलाचाही लग्नाचा वाढदिवस एक, हा मुलीच्या लग्नाचा पप्पांच्या आणि मुलीच्या लग्नाची का, मुलगाची नाही? अच्छा अच्छा, मग मुलगीचा आणि वडिलांच्या वाढदिवसाचं कीर्तन म्हणजे आता देखा बरं, मुलगी आणि आई यांचा लग्नाचा वाढदिवस, मुलगी आणि आई बरोबर, सासरा आणि जवळ बरोबर आहे ना? हा मग ठरेल असं साहेब पुढे बसेल, हा साहेब मी एक कार्यक्रम ना 41 दिवस तुमना बी लगीन वाढदिवस, ताईन त्यास ना बी लगीन वाढदिवस, आई ना पुन्हा जावई बापू म्हणजे दाजीन त्यास ना बी आणि दीदी ना बी 4 आणि नातू नाकव 12 5 4 काय 4 1 4 4 2 8 4 3 12 आणि 4 4 16 4 5 हिशोब लायल्या। विठ्ठल विठ्ठल
आल्याच्या नंतर मला खूप आनंद वाटला की भाई आल्याच्या नंतर सगळे लोक मला वाट बघत होते आणि त्यांचा चेहऱ्यावरचं ते हास्य वगैरे बघून मला खूप समाधान वाटलं. चेहऱ्यावरचे ते महाराजांना भेटायची ओढ वगैरे सगळं दिसत होतं. ते बघून जरा मन प्रसन्न झालं. पण कसं असतं ना, जीवन खूप धावतं झालेलं आहे आणि धावत्या जीवनामध्ये काही वेळेस लोकांची अपेक्षा असते महाराज आम्हाला भेटले पाहिजे. रस्त्यानं खेड्यावरचे लोकही फोन करतात महाराज 5 मिनिटं आमच्याकडे या ना. अर्थात मला कोणाला दुखवायला अजिबात आवडत नाही, व्यासपीठावर शपथ घेऊन सांगतो. पण काही गोष्टींचा नाविलाज असतो, प्रत्येकाला भेटणं शक्य होत नाही. मला बरेच फोन आले. मला वाटतं आमचे भडगावचे आमचे दादासाहेब आहेत, त्यांचाही फोन होता मला की माझे नातेवाईक तुम्हाला भेटायला आलेले. आता कुठं बसले नाही सांगता येणार. त्यांनी घ्यात रागमा शिलगाव रे 150 नाही जाणतो. हा मग काय लोक अंदाज लाईन जातात. असो कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी जे मृदंगाला साथ करतात ते माझे जीवाभावाचे माझे बंधूच आहेत. ते म्हणजे आमचे निंबा महाराज मालपूरकर. इकडे आरगावला साथ करतायत आमचे संदीप महाराज मालपूरकर. इकडे आमचे गायनाला साथ करतायत धाडऱ्याचे आमचे दादा परमेश्वर नाना, ते सुद्धा उपस्थित. आमचे गणेश दादा आहेत. तुम्ही हाय बी करताच आज समजेल मला. आमचे सगळे दादाश्री. इकडे आमचे अक्षय महाराज आहे, महेश महाराज सॉरी भावेश महाराज आडेच गोड होईल असं. आमचे भावेश बाबा आहेत, पण त्यांच्यासोबत आलेले सगळे महाराज मंडळी. सगळ्यांची नावं काही नक्की नाही सांगता येणार. तुम्हाला काय नाही असे का बेकार परिचय दिला ना. बरं याद करते या ते पाहिजेच येत ना मस्त. माझ्या जेव्हा बाबाचे असणारे माझे संदीप दादा धाडरेकर आहेत. जे परिचय करून देत आहेत ना ते माझ्याकडे 2 वर्ष राहिलेले आहेत. संदीप दादा माझ्याकडे 2 वर्ष राहिलेले आहेत. असं स्थान बनवून ठेवलेलं माझ्या मनामध्ये. जर मला मरण असेल ना तर पहिले मी संदीप दादाला आठवेल. जर ड्रायव्हरांची एवढी मोठी जागा बनवून गेलेली आहेत माझ्या मनामध्ये. साऊंड सिस्टमचे मालक साई साऊंड वरझडी आमचे भाऊसाहेब भाऊ जे झेंडा लावतात ते आणि एकदम भारी लावलेला आहे. असं आमचा भाऊसाहेब झाला. साहेब मी त्यांच्यामुळेच 1 तास लेट झालोय हो. मी जर पुढे निघेतो ना मग कीर्तना 11 पर्यंत चालू करणं पडतात. अहो भाऊ मुकलं सोड गेलं होता ग. अहो भाऊनी किडा पाडेल होता साहेब. मना काही दोष नाही. मी 8-7:30 हजर जातो वाटे. पण असो प्रसंग जसा आहे तशा प्रसंगाला तोंड द्यायचं आणि पुढे निघायचं. हां ते म्हणतात ना ते काही गीत काय सहज लिहून जातात पण त्याच्यातून आपल्याला प्रमाणात शिकायला भेटतात. कोणी कुणाशी नाही बोलायचं यो असंच चालायचं. होतच राहणार आहे. आलेले तुम्ही सगळे श्रोतेगण साहेबांवर माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे लोक चिथं जमलेले आहेत. पहिले तर मी असं सांगेल सगळ्यांची नावं घेणं काही शक्य होत नाही कारण सगळ्यांची नावं मला माहिती नाही. तुमले राग नाही आण बहिणीस खरंच ना मायच्या. मग एक काम करा तुम्ही म्हण्या माया आहेत म्हण्या बहिणी तुमले बोलायला काय लाज ठेवाने काय शरम ठेवानं. बरोबर आहे का नाही. हो सर्व बहिणी एक म्हणा आईपडी विनंती बट्या बहिणीशी डोक्यावर पदर टाकल्या. अरे आप मंदिरने जोडे बटेले देव न भगवान नाव चालू शे पदर धडकायला बहिणीसो. वा वा कितल्या भारी दिक राहिला विचार. मग वा वा विठ्ठल विठ्ठल तुमले सावधीतलांसाठी करते ना मी पुढे गणच बोलावशे मग तुमले नंतर वाईट नको वाटाले बुवा असं. आता कसं आहे मनी यादी माही घ्या तुम्ही डोकावर पदरी म्हणजे बट आपल्या माया बहिणी म्हणजे बोलायला बी गवते कोणले राग येवानी बुवा. बरोबर आहे बहिणी. हां चांगलं वाट राही ना. देखा वातावरण साहेब देखील कसं वाट राही ना. 1 नंबर वातावरण. आता पडू नका तिच्यात बरं म्हणे कीर्तन मस्त कारण म्हणा कवय बी विषय कथा बी पांगस. हा मला त्या बोला ना थोडा बजेट कम शे तो गणेश शोधी राहणं सापडी राही ना आमले.
मुलगा कर्तबदार जन्माला घालणं सुद्धा आईच्या हातात असतं. तुम्ही म्हणसान कसं काय महाराज, मायबापांचे संस्कार चांगले असले तर लेकरे चांगले जन्माला येतात. बरोबर आहे की नाही? दिवस गेल्याच्या नंतर तुम्ही काय करायला पाहिजे माया हो? दिवस गेल्याच्या नंतर काय करायला पाहिजे? हातमा रिमोट तरी बसायला पाहिजे, सिरियलला बदलावायला पाहिजे. मग दिवस गेल्याच्या नंतर बऱ्याच माया टीव्ही जोडे बसतेस. मला सांगा, तुम्ही जर कदा टीव्ही मध्ये चित्रात देखतीस बहिणीसवन, तुमले जर ती सवय शेते तुम्हाला गरबा माझे वाढी राही ना, त्याला काय सवय लागेल? कीर्तनले बसाल चित लागेल त्यांना बी हात रिमोटच पाहिजे. आता बदली घेते रिमोट, मोठा धकापेक्षा छोटही जायचे, त्या आत्मात दरी बट असते. बरोबर आहे की नाही? तुमच्यावर आहे, थोडं बोलणं माझं कडू आहे पण गुण आमकाच. हा, समजदार व्यक्तीला जर समजी घे ना, तो अख्ख्या गोष्टी समजी जाईल. नाही भाऊ महाराज बरोबर सांगा, मग बाकी नाही बाया जाऊ दे माय 150 नाही तो, मग असं म्हणणार आहे गोतींना 2-4%. पण सांगू का, मन बोलणं थोडं जड जास्त. तुम्ही म्हणे माया आहेत, म्हणे बहिणीत, मी नाही बोला, कोण बोलीन तुमले चुकावा नंतर? बरोबर आहे का नाही? मना अधिकार आहे. दुसरा जर तुमले कोण बोलाली त्यांना मुसड सुद्धा पोट टाकसून मना गरम आहे, दुसरा कस काय दांगडो करी. हा, तुम्ही म्हणे माया बहिणी म्हणायची, मी हक्कात येईन बोलस. तुम्हाला सांगतो, जर का आजचा तरुण लिहितो ना गाडीवर, राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या, कदाचित राजे जन्माला ही येतील, पण राजांना जन्माला बोलवण्याच्या अगोदर आपल्याला गरज आहे ती जिजाऊ मासाहेबांची. तुम्ही म्हणसान का महाराज, का गरज आहे? कारण राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ मासाहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ मासाहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. सध्याच्या जिजाऊंकडे पदर शिल्लक नाही राजे जन्माला शिवणार. अरे राष्ट्रपती झाली ना माझ्या काना देशाची माय, राष्ट्रपती झाली तरी डोक्यावरचा पदर पडू दिला नाही. कोण? दादाश्री काकाश्री तुम्ही सांगा कोण? प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाली माय, पर आपल्या काना देशाची संस्कृती राष्ट्रपती झाली पण एक तरी फोटो मायचा असा दाखवा की डोक्यावर पदर नाही. शेका असा पदर पडेल भाऊ, बिन पदर नाही एखादा फोटो. राष्ट्रपती बरं, राष्ट्रपती वगे तरी डोक्यावर ना पदर पडू दिना नाही. आणि मन बहीण बचत गटनी मिटिंगले जास नाही पलो तिरपा कोशिलेस वो संगू काकू, तू पदर लिहिले वो म्हणे सोनचिडी, तू खिचडी वाटस वो बहीण. राष्ट्रपती पदर पडू देत नाही आणि आई मन खिचडी वाटणारी बहीण पलो तिरपा कोशिले वो काकू, तू पदरले वो सोनचिडी. तुम्ही साड्या नेसतात, ऐका बरं, तुम्ही घरात नेसण्याच्या साड्या तुमच्या कितीच्या असतील? कितीच्या? 500-600 रुपयाची साडी आहे, बरोबर आहे ना? 600 रुपयाची साडी आहे. 600 रुपयान साडी तुम्ही 9.5 सहावार साडी, 6 मीटरनी साडी, 6 मीटरनी साडी साहेब किती पड राहिली? 100 रुपयाला 1 मीटर. 100 रुपयाला 1 मीटर. तुम्हाला पदर कितला मीटर ना आहे? 1 मीटर ना. 100 रुपयाना 1 मीटर पदर. तो जर तुम्हाला डोकावर राहिना ना ते तुम्हाला बापनी करोड रुपयानी इज्जत वाढी जात, जसा हा म्हातारा बाबाशनी दाखवतो. 100 रुपयाचा पदर आहे, आपण डोक्यावर जर म्हाताऱ्या बाबांनी बघितलं लगेच सांगतात कुठे ना माहेर शिराई पूर्ण. अरे काय संस्कार आहे, तो माय बापना पदर सुद्धा पडू देत नाही. 100 रुपयाना पदर तुम्हाला बापनी करोड रुपयानी इज्जत वाढाई जास, मग काय फरक पडत डोक्यावर पदर लेवा? मग काय नुकसान आहे का? चला बा, मालेगावना स्टँडवर पदर लेता लेता 22 बाया मरी घ्यात महाराज, त्या मामना जीव ब्यास पदर लेवाला. असं काही शेतात हा लिहिलो ना पदर, काय फरक पडस? काही बाया लग्नेच मग जातीस 2-2, 4-4 हजारने साड्या नेसतीस. आता त्याची पद्धत होई जायले. गरीब मजुरी करणारी बायको सुद्धा 2000ने साडी नेसस. मजुरी करणारी बायको पैसा आला राहिने 10-15 ना पुढे ना बजेट राहतो. गरीब बाई सुद्धा 2000ने साडी नेसस. एवढी मागडी साडी नेसस नि पदर तिरपा कोशिले. एवढी मागडी साडी नेशी पदर तिरपा कोशिले. आवी आले हुशारपणा म्हणशात हा. साडीन संगीत पदर बी रास ना बहिणी सोन का तू आल्ल खर्च करणं पडस. चला बा आल्ल खर्च कराले मग जड पडस महाराज, त्या पदर काही लेतीत नाही आम्ही.
असं काय शे का साडीन संगीत पदर बी रास ना मग तेवढा पदर डोकावर दडकावाल काय फरक पडला ना तुम्ही लिहिलेच जावा पदर तो एक आदर रास नाही का कमीत कमी कीर्तन मा भजन मा असा म्हातारा लोक दिखणार ना टोपीवाले असले देखील पदर टाकले होते असले आज बी वाटच नाही भाऊ आपला हिंदू भगिनी म्हणे हिंदू तरुणी म्हणे हिंदू माया बहिणी म्हणे आंड्री आज बी नियमनं पालन करतेच पहिल्या बाया आहेत ना आडे बसेलेत ज्या 40ने पुढल्या आहेत ना त्या बाईसले विचारा ज्या 50ने पुढल्या काकू आहेत तिसले विचारा पहिले ना असा म्हातारा बाबा जर दिकीच आहेत ना वयक नाही पायक नाही काही घेणं नाही देणं नाही नुसता धोतरवाला बाबा आहे तरी मन माय दख्खाच डोकावर पदर टाकली आणि तो बाबा जरी येऊ ना तो बाबा निघी जाय तो लगून तीर्प तोंड करीन उभी राह नाही माय म्हाताराला निघ जाऊ देणं पडीन नाही ते म्हातारा काय म्हणेन कुठे ना माहेर येईल ना तिला काय वयन छे का नाही म्हणजे तो माणूस निघे तो लगून आई बहीण तोंड तीर्प करीन उभी राह मन माय तो बाबा निघे तो आई मन माय जाय काय संस्कार होता वयक नाही पायक नाही आता कसं काय वातावरण आहे बहिणीसोबत वयक नाही पायक नाही असा म्हातारा जाऊ द्या हो सगळा सासरानं सुद्धा छातीने बिल्ल मोठ टाकाल करस म्हण राहिलंच नाही महाराज काहीच पहिलं काहीच राहिलं नाही भयान उलट करीन तेवढी मर्यादा पाडत जा बरं का सुशिक्षित शिक्षण वाघिणीचं दूध आहे शिक्षण वाघिणीचं दूध आहे शिक्षण केलंच पाहिजे शिकलं पाहिजे पण शिकत असताना आपल्या धर्माच्या नियमांचं पालन सुद्धा केलं पाहिजे एका पोरीचा मला फोन आला मला म्हणले रवी किरण बाबा म्हणलं काय ताई तुम्ही लई शिकवतात म्हणल्या पदरावर लई बोलतात पदर 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 म्हणलं काय वेगळे त्या पहिल्या बाया पदर पडू देत नव्हत्या त्या अशिक्षित होत्या आम्ही सुशिक्षित येत म्हणे म्हणतो असं आहे का म्हणजे बिगर पदर न फिरणं याले सुशिक्षित म्हणतस का मग अजून पुरी सुशिक्षित नाही व्हायली बहीण तू अजून बिनपदरने फिराय नाही अजून पुरी सुशिक्षित होईल नाही शी तू जवळ पायमा घाला ना जोडास मा त्या मोजडीस मा वरण लिन पिशी ना तवय समजू मन बहीण पुरी शिकी गई बिनपदराचं फिरणं याला सुशिक्षित म्हणतात का याला सुशिक्षित म्हणतात जर मायबापांची इज्जत वाढवायची असेल तर डोक्यावरचा पदर पडू देऊ नका मायावर हा आपण नवीन वारं घुसेले तुम्हाला मालेगाव मा शेक आणि मला माहित नाही या परिसर मा पहिलं कीर्तन कराय म्हणे हा पण नवीन एक वस्त्र येले निंबा महाराज ते आपल्याकडनं नाही शेती कथाही नाही येईल कथाही नाही माहित नाही डगसलीन घुसेले ते आपला काही संबंध नाही त्यांना काय दे काय घालते तू बाकीने बाय आठेने बाया नाही होत तसं कारण मी जडे कीर्तन करत तडे ना काहीच सांगत नाही ते नवीन वस्त्र येईल आती एक कोणतं हा गाऊन माल दिखना ना तू असा दुकान मा बी तरी असं पक्क आहे डोका मा मी जर फिरता फिरता देखी घ्या चाकू घाली सुद्धा माट टाकसू त्याला आणि कताही नाही येईल हाला ते काही समजी राहिले नाही मला ते आपलं वस्त्र नाही पण तुमले जर काही शरीर काही व्याधी असेल काही त्रास आहे मग घाला ते काही वांधा नाही खरंच त्रास आहे तर घालायला पाहिजे पण कारण नसताना ते गंध पडक वस्त्र घाला नाही बहिणीस तुम्ही डोकावर पदर बिदर लिश नाही इथल्या भारी दिखतेस ना साडीवर असं वाटस ना मन माय नका मंदिर बांध टाकून रोज पूजा करू भो असा जीव करस साडी बिडी नेसेल बाई देखी का हा असा जीव करत ना मंदिर बांध टाकून पूजा करत बटू रोज पूजा करू मन मायनं पाय दोन पान पिऊ असा जीव करत पण ते गाऊन दखा का असा जीव करत ना ओ बापरे आई चुरेड कधी पी राहिनी रे हा साडीवर जेवढी बाई सुंदर दिखत ते गाऊन पाहूनवर दिखत बहिणीच आणि ते घालत नका जा आणि या बहिणीची सवय पड जायला जर घाला सवय पड जा घाल्यान घरमात पडा जाऊ बाहेर नका निघत जा कारण तुमल्या दखीन एखादा कच्ची हिंमत ना ब्याईन मर जाईना मजाण्यात दिखतीस तुम्ही त्या शेतकरी लोक नाही का बाजरीवर ना चिडा उडावून करता लाकडे गाठ देत तशा देखतीस तुम्ही मग त्या गाऊन पाहून शिलगाय देवाना काल दिन पाहिजे मस्त साडीने वजन मारावा ना बहिणीचं विठ्ठल विठ्ठल हिताला जागणारा पोरगा जन्माला घालणं आमच्या हातात आहे का महाराज हो तुमच्या हातात आहे तुम्ही जर का गर्भधारणा लक्षात आल्याच्या नंतर तिथून भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे ग्रंथ वाचले पाहिजे संतांचे चरित्र वाचलं पाहिजे नाही का गीता वाचली पाहिजे भागवत कथा ऐकली पाहिजे
भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, नक्कीच पोरग चांगलं जन्माला येतं. आणि अजून सांगतो, माझ्या कीर्तनातून देव नंतर सांगतो, मी पहिले जगायची पद्धतच सांगतो. कारण जोपर्यंत आपण पहिली पास होत नाही तोपर्यंत चौथी पाचवीना विषयच येत नाही. जोपर्यंत 10वी पास होत नाही तोपर्यंत 11वी 12वीचा विषयच नाही. पहिले तर आपण माणूस बनून जन्माला आलोय, माणूस बनून जगता आलं पाहिजे. नाही ते बाकी ना दिखाले माणसासारखा दिखतच, पण माणूस ना निम्मा वागतात नाही, ते बी गोडवी जायचे. देवने काय कर माहिती का? हो ने तू मन नितीन दादावर लक्ष नाही. विनोद म्हणून सांगतो, पण त्याच्यातून सावध व्हायचं. देवने ना माणसे गडाना गारा बनायला होता म्हणे एकडे, आणि एकडे जनावरे बनावाना गारा बनायला. देवले अर्जंट कॉल हो ना, फोनवर बोलायला निघ्यात मी. तरी लोक ध्यानला या किराणा खरं येऊ महाराज सांग ना, तो फोन होता. काय राव, काही कामानिमित्त भगवंत उठले, पर जे माणसं बनवायची माती होती ते विसरले, आणि जे जनावरं बनवायची माती होती का त्याच्या जवळ जाऊन बसले, आणि त्या जनावरं बनवण्याच्या मातीमधनं एक माणूस घडवला. माणूस घडावा, पण मग देवना ध्यान मावून अरे ते जनावरं बनवून माती होती, काय ते माणूस घडाय घ्या म्हणे. मग देव म्हणे याला मोठ टाकस म्हणे. तो माणूस म्हणे देवबा गड मोड काय करू नको, बहुत दिखाले मी माणूस सारखा दिसतो पण वागसो जनावर सारखाच राहू दे म्हणे. तसा बाकीना दिखतच माणसे सारखा पण वागतच जनावरे सारखाच. पहिले तर आपण माणूस बनून जन्माला आलोय, आणि माणूस बनून मरता आलं पाहिजे. नाही काही काही दिसायला दिसतात माणसासारखे पण असत नाही. मग ऐका ना, चांगलं पोरग जन्माला घालणं नाही, तुमच्या हातात काय काय आहे. तुमचा जर मुलगा दारू पित असेल, तुमचा भाऊ दारू पित असेल, तुमचा नवरा दारू पित असेल, तुमचा बाप दारू पित असेल, तर याच्यासाठी कोणता आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊ नका, कोणता वैद्यकडे जाऊ नका. तुम्ही स्वयंपाक करत असताना, भाकर थापत असताना, पोळी बनवत असताना रामकृष्ण हरी म्हणा, राधे राधे म्हणा, भगवंताची भजनं म्हणा, भगवंताचं नामचिंतन करा. नक्कीच वर्ष 2 वर्षानं तुमच्या पोराची, तुमच्या भावाची, तुमच्या नवऱ्याची दारू सुटते, तर तुम्ही भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. बरोबर आहे ना माया? हो, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. पण तुम्ही रांता रांता देवनं नाव लिहित नाही. मग आता आपण नवीन वारं घुसेल येते, नवीन वारं येईल ते ना, तरुण पोरे म्हणतस ते जाऊ द्या. 75 ते 80 वरीसना म्हातारा सुद्धा गुणगुणतस त्या गाणं. म्हाताऱ्यास पाहिन तरुण असलं पण अख्खाच मी ते स्टँडवर ऐकस ना, फिरत रास ना मी. एक 75 वरीसना म्हातारा म्हण राहिला ते गाणं. कोणतं? आस्ती निहायत निरात दारू पिनी समी नशा मोठा मारी सुद्धा टाकसू एखादा सापडणार जाते. अरे 75 वरीस 80 ना गरमा म्हणजे यमन बात तुले नार तू आते. हा हाय वय सुद्धा आज तुने आहे नाही राहत. हा कोणती वय मा काय करू, हाय बी सुधरत नाही पानाट असलं. तुम्ही सुद्धा स्वयंपाक करत असताना भगवंताचं नामचिंतन केलं ना, पोरं चांगले जन्माला येतातच, पण आलेल्यांचे सुद्धा संस्कार चांगले घडतात बरं का. हा भगवंताचं नामचिंतन करायला पाहिजे. तुमच्यावर आहे सगळा खेळ. राजे छत्रपती शिवराय गडले जिजाऊ साहेबांचे संस्कार तसे होते. थोडक्यात सांगेल ऐका. कोणी यवनानं गाय कापली, कोणी यवनानं गाय कापली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला. आई भवानीच्या मंदिरात गाय कापली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला. आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले इथं. आणि आई भवानीला सांगत होता, अगये जगदंबे, अगये भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतःला. आई भवानीच्या मंदिरात गाय कापलेली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला. आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले इथं, पायही तोडले इथं. मंदिरात थया थया नाचत होता, आणि आई भवानीला सांगत होता, कोणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतःला. एका दासीनं बघावं, बघून जिजाऊ मासाहेबांच्याकडे जावं, जिजाऊ मासाहेबांना सांगावं, मासाहेब कोणी यवनानं गाय कापली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचतोय. आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले इथं. आणि आई भवानीला सांगत होता, कोणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतःला. माझे जिजाऊ मासाहेबांनी घरातून काढता पाय घ्यावा, मंदिरात जावं, परिस्थिती बघितली, गाय कापलेली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला. आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले इथं, पायही तोडले इथं. ते वातावरण, ती परिस्थिती बघून जिजाऊ मासाहेबांचा राग अनावर झाला. क्रोध भरे नजरेनं आई भवानीच्या मूर्तीकडे बघितलं आणि मूर्तीला सांगितलं, मूर्तीला हक्क मारली, अगये जगदंबे, अगये भवानी, अगये आई, अग दार उघड बया, दार उघड आई, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड आई, दार उघड बया.
आई दारू गडबया आई भवानीनं जिजाऊमा साहेबांची हाक ऐकली. जिजाऊमा साहेबांची हाक ऐकली आणि जिजाऊमा साहेबांना दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागतात. जिजाऊमा साहेबांना डोहाडे लागले. एका दासीने जवळ यावं आणि जिजाऊमा साहेबांना विचार मा साहेब अहो साहेब तुम्हाला काही खावंसं वाटतं काही प्यावंसं वाटतं का कारण दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागतात नाही का. जिजाऊमा साहेबांना डोहाडे लागले. एका दासीने यावं विचारावं मा साहेब तुम्हाला काही खावंसं वाटतं काही प्यावंसं वाटतं का. जिजाऊमा साहेबांनी सांगावं बाई मला खावंसं वाटत नाही प्यावंसं वाटत नाही मग मला एकच वाटतं हातात दुधारी तलवार घ्यावी घोड्यावर टाच टाकावी शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतं. काय डोहाडे होते काय डोहाडे लागले नाही का. खावंसं वाटत नाही प्यावंसं वाटत नाही हातात दुधारी तलवार घ्यावी घोड्यावर टाच टाकावी शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतं. डोहाडे चांगले लागले डोहाडे चांगले लागले म्हणून राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. आताच्या मायला ही डोहाडे लागतात. आताच्या मायला जर डोहाडे लागले कोण्या काकून विचारलं दीदी तुला काय खाऊ खाऊ जीव करस का काही पिऊ पिऊ जीव करस का आतेने माय एक सांगस मालकाने पिऊ पाणी पिऊ पिऊ जीव करस. शेलगावतून दर्शन कसाल राजा जन्माली हा बाकीने बहिणी ते दिवस जावानंतर 2-2-3-3 किलो मुलतानी माटी काय जाते माडीतून मुलतान काशीतून पोटे सुलतान जी राजा कसा खानपेनवर खेळशे सर्व हो. कारण काय माहिती का आई बापांचे जे संस्कार असतात ना ते लेकरांमध्ये रुजतात आणि ते लेकरांवर दिसतात सुद्धा. थोडक्यात सांगेल मला ते विनोद म्हणून सांगतो पण त्याच्यातून चांगलं मटेरियल घ्यायचा प्रयत्न करा. एक पोरगा आहे ना चोऱ्या करायचा छोट्या मोठ्या चोऱ्या करायचा छोट्या मोठ्या चोऱ्या करायची सवय पडली त्याला. लग्न करण्याच्या वयात आला लगीन कर योगा असा त्याला बायको बी चोरटीच भेटली. तो भाऊ चोर आई बहीण बी चोऱ्या करे पण आई बहीण छोट्या मोठ्या चोऱ्या करे बा असं गलीधरी चालता चालता कोण्या वाट्या पडेल राहत कोण्या ताटल्या पडेल राहत त्या उपाड दे छोट्या मोठ्या चोऱ्या करे. आता दोघं नवरा बायको चोरट्या आहेत दोघं नवरा आणि बायको चोरट्या आहेत म्हणल्यावर यांच्या पोटी संत जन्माला येईन का साधू जन्माला येईन का अजिबात नाही. पोरीला दिवस गेल्याच्या नंतर बाळंतपणासाठी डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टर साहेबांनी बाईची डिलिव्हरी करायची म्हणून टेबलावर झोपवल्याच्या नंतर आता लक्षात आलं की आपल्याला शिजर करावं पडतंय. नॉर्मल तर डिलिव्हरी होत नाही मग शिजर करायचंय. शिजरही झालं बाळ जन्माला आलं पण बाळ बऱ्याच दिवसाच्या नंतर लक्षात आलं पोरग मोठंच काही सोडत नव्हतं. मग नंतर घरच्यांच्या लक्षात आला अरे ह्यो पोरग मोठंच काहून सोडत नाही म्हणलं पोरग मोठ का सोडत नाही या. मग बऱ्याच डॉक्टरांकडे दाखवलं वैद्यांकडे दाखवलं बराच आयुर्वेदिक डॉक्टर देखाडात वैद्यश्ले देखाडं पण पोरग काही मोठ सोडत नाही. एक सुज्ञ बाबांनी सांगितलं म्हणे एक काम करा एखादा मानसरोग तज्ञकडे दाखवा. मानसरोग तज्ञ डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टर एवढे हुशार होते का डॉक्टरांच्या गळ्यामध्ये 2 तोळे सोन्याची चेन होती 2 तोळ्याची 2 तोळा सोनानी चेन होती. डॉक्टर हुशार होता गयामाई चेन काढीन त्या पोऱ्यानं समोर अशी फिरे 2 तोळ्यां चेन देखील पोऱ्यान पटकन हात सोडून पटकन चेन धरली. पण जवळ त्यांनी चेन धरी ना तो त्यानं हात माहीत 5 ग्रॅमनी अंगठी खाली पडली. तपास लावा शिजर करता करता नर्सन हात माही उपाटी येल होती म्हणे त्याने. हा कशाचा परिणाम आहे कशाचा परिणाम आहे. मायबापांचे संस्कार जसे असले का तसे लेकर घडतात. राजे छत्रपती शिवराय घडले का राजे छत्रपती शिवराय घडले का आईचे संस्कार होते आणि महाराज जिजाऊमा साहेबांचे संस्कार असे होते म्हणून राजे छत्रपती शिवराय घडले. ऐका ना 19 फेब्रुवारीचा दिवस आहे. मग काय घडलं एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाच्या नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर हो माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला
एकच पोरग जन्माला घातलं पण कसा वाघासारखा नाही का आजही प्रत्येक हिंदूंच्या मनात राज करतोय असे पोर जन्माला घातल्याच्या नंतर चांगले लेकर जन्माला घातल्याच्या नंतर धन्यता आमचे संत त्यांच्या मायबापांना देतात अभंगाच्या प्रती असे जो आपुली आहे ना असे जो जगता आपुली आहे असे जो जगता आपुली आहे ना असे जो जगता आपुली आहे असे जो जगता आपुली आहे कोणी भजन म्हणेल वरबोट करा शपथ खरंच भजन म्हणेल तुम्ही मग मी फॉरेन माही काही नाही येले देवाची भक्ती करत असताना अंतःकरणापासून असावी भक्ती अशी करायची की भगवंतानं फिरून आपल्याकडे बघायला पाहिजे एवढे बसलेल्या महिला होते एवढे पुरुष मंडळी होते सगळ्यांनी किती जोरात भजन गायला पाहिजे होतं तुमचा आवाज किती यायला पाहिजे होता किती आवाज यायला पाहिजे होता भक्ती करायची असेल संतांसारखी भक्ती तर नाही होऊ शकत आपल्याकडनं पर भक्ती करायची असेल तर भक्तांसारखी गोपिकांसारखी राधेसारखी भक्ती करावी अर्थात त्यांच्यासारखी पण एवढी सोपी नाही आहे पर भक्ती अशी करायची भगवंताच्या 16,108 बायका होत्या तरी सुद्धा देवाचं विशेष प्रेम होतं ते राधेवर देव उदारंतकरणाचा होता हे जरी खरं असलं पण तरी सुद्धा राधेची भक्ती कशी असेल 16,108 बायका असल्यावर राधेकडे फिरून बघतोय म्हणजे काय भक्ती असेल राधेची मग भक्ती करत असताना राधेसारखी करावी कशी हे 16,108 बायका नावाला दावायचा 16,108 बायका नावाला दावायचा पण प्रेमान काना जीवया राधेला लावायचा पण प्रेमान काना जीवया राधेला लावायचा 16,108 बायका नावाला दावायचा
16,108 बायका नावाला जावायचा पण प्रेमान प्रभू जुया राधेला लावायचा वाई जुया राधेला लावायचा पण प्रेमान काना जुया राधेला लावायचा वाई त्या जीव राधेला लावायचा प्रेमान काना जीव राधेला लावायचा देऊन वार जर राहिलं ना म्हणून त्यानं उभं राहायचं अंगमा वार पाहिजे. तुम्हाला सांगू का इथं नाचायला अजिबात लाजलं नाही पाहिजे कारण ही जागा भगवंताची आहे. आणि तुम्हाला सांगू का नाचणं ही सुद्धा एक भक्ती आहे आणि ती देवाला लय प्रिय आहे. नाचणं ही सुद्धा एक भक्ती आहे बरं. जर का नाचणं ही भक्ती राहिली नसती तर कदाचित पायात घुंगरू बांधून माझी मीराबाई नाचली नसती. हा अजून सांगतो कोणीतरी पोटासाठी नाचत तो भाग वेगळा. राजकन्या होती तरी पायात घुंगरू बांधून नाचली कशी. हे चांदी की दीवार न तोड़ी मीरा ने घर छोड़ दिया एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. एक धनवान की बेटी ने प्रभु से रिश्ता जोड़ लिया. नाच गाए मीरा बाई लेकर घर में एक तारा पाँव में घुंघरू गले में माला देश जुगनिया डाला. राजा कुल की आन बान को मीरा जी ने छोड़ दिया. एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ लिया. एक धनवान की बेटी ने नाचायला अजिबात लाजलं नाही पाहिजे. हा तुम्ही त्या गाण्यावर नाचताच ना. हे धोकेबाज 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 भतीरती. आता बेकार रंग माय ना ते सध्या फुल पॉम माय बाया रांता रांता सुद्धा म्हणते धोकेबाज धोकेबाज. चाल जरी आवडत असेल ना त्यांना मग भाव आपला टाका ना जसा ते मी टाकी राहील. हे तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई. तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई. तेरे वास्ते में काना घर छोड़ आ 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 गई. घर छोड़ आ गई पार छोड़ आ गई. छोड़ आ गई पार छोड़ आ गई. अरे घर छोड़ आ गई मैं तेरा द्वार छोड़ आई. घर छोड़ आ गई छोड़ आ गई. तेरे वास्ते में काना घर 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 छोड़ आ हा हा भगवंताचं नामचिंतन करत असताना लोक काय म्हणतील हा डोक्यातून फॅट काढून टाकायचा. लोक काय म्हणतील डोक्यातून काढून टाकायचं कारण लोक कोणले चांगला म्हणतात नाही. साहेबशनी ठाकरे साहेबशनी जरी आज कीर्तन आयोजन करेल होय ना तुम्ही बसेलेच म्हणेश नाही बरंचशे ज्यासले परमार्थ कीर्तन आवडत त्याच ना साठी चांगलं कर भो साहेबशनी रविकिरण महाराजले बोलाव. बाकीना सांगतात होते काय दांगडो घाल देणार याशनी गलीमा. बरोबर आहे की नाही. म्हणून गोष्ट घडती एक पण विचार करणारे अनेक आहेत. म्हणून लोक काय विचार करतील परमार्थ करत असताना हे डोक्यातून काढूनच टाकायचं कारण लोकांचं कामच आहे किडा पाडाना.
तुम्ही जेव्हा परमार्थाला लागतात ना तेव्हा लोक तुम्हाला बदनाम करतात, तुम्हाला नावं ठेवतात, पण नावं ठेवणाऱ्यांच्या नादी लागू नका. कारण आहे ना, मी जे उदाहरणं सांगतो ना, स्वतः चिंतन करतो बघून आणि तेच उदाहरण मला मांडायला आवडतं. त्याच्यातलं या वर्षाचं माझं पहिलं उदाहरण असं आहे की हा जो लाईट लावलेला आहे आपण, हा लाईट कशांसाठी लावायची? कशांसाठी मावशी? उजडकरांसाठी, बरोबर आहे ना? हा उजडकरांसाठी लाईट लावायची, म्हणजे चांगलं करांसाठी लाईट लावायची. पण जटे उजाळकरां करता लाईट लाव का तटेच किडा पडतं, बरोबर आहे ना? हा, जटे चांगलं करायला जाव का तटेच किडा पडतं साहेब. पण हाय बी तेवढंच सत्य, किडा कितला का करद्या करत ना लाईट ना जोडे, पण लाईट बंद होत नाही. कारण त्या लाईटले माहिती आहे किडा पायटे मरी जातच भाऊ. मनीषीन किडाचकडे ध्यान देऊ नये, बरोबर आहे ना? परमार्थ करत असताना लोक काय म्हणतील हा विचार डोक्यातून काढून टाकायचा. कारण लोकांचं कामच आहे. पतिव्रता सीतेला सुद्धा बदनाम करणारा समाजातलाच कोणीतरी एक होता. पतिव्रता सीतेला जर बदनाम केलं, तुमचा माझा काय चांगला विचार करणार आहेत लोक? नावं ठेवणारे ठेवणारच आहे. म्हणून नावं ठेवणाऱ्यांच्या नादी लागू नका, त्यांचं कामच आहे. पण परमार्थ करत असताना जर तुमची बदनामी होत असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. काय? हे मोहन से दिल क्यों लगाया है, कन्हैया से दिल क्यों लगाया है, ये मैं जानू या वो जाने. और अगर आपको बदनाम भी कर दिया जाए ना तो भगवान से यही बोलो कि भैया भगवान तेरे भक्त को बदनाम कर रहे लोग. पर नंतर अनुभव येतो, मग तो भक्तच सांगतो, बदनामी का फल क्या पाया है, बदनामी का फल क्या पाया है, ये मैं जानू या वो जाने. नाही का? म्हणून लोकांच्या नादी लागायचं नाही. भजन गाताना लोक विचार, मी जर नाचा लुटलो या काय म्हणतील बाई, मी जर जोर मा म्हणी पण मना आवाज होणार यार काय म्हणतील मी, गली आलीवाला ताई गली आलीवाला आणि आजूबाजूवाला कोणीच कोणले चांगलं म्हणत नाही. बठा लोक असा असे तोंडवर हाजी गाजीन मागे, ते तुम्ही म्हणा बहिणीसून माल नाही चालव. म्हणून लोक काय म्हणतील हा विषय डोकामय काढता का? भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे. कशी भक्ती करायची? राधेसारखी भक्ती करायची, गोपिकांसारखी. देवाला भेटण्याची ओढ मनात ठेवायची. आमच्या संतांनी सुद्धा सांगितलंय ना, संसाराचा त्याग नका ना करू, संसार करून परमार्थ करता येतो, बरोबर आहे की नाही? संसारी असावे असोनी नसावे, संसार करू नका असं आमच्या संतांची शिकवणच नाही आहे. तुम्ही संसार करा, पण संसार करत असताना परमार्थ ही करा. ज्या भगवंताच्या नामचिंतनासाठी आपण आलोय ना, तुम्ही संसार करू नका असं नाही, पण ज्या कामासाठी आलोय त्याचाही विसर पडू देऊ नका. ज्यानं पाठवलंय त्याची आठवण नेहमी समोर ठेवा, म्हणजे झालं. किती भेटण्याची किती ओढ पाहिजे? अरे नंदाच्या काना तुझी आठवण रे येई, अरे नंदाच्या पोरा तुझी आठवण रे येई. आणि किती ओढ पाहिजे? तुला भेटावं वाटया तुझ्या प्रेमाच्या बाई, अरे तुला बोलावं वाटया तुझ्या प्रेमाच्या बाई, तुला भेटावं वाटया तुझ्या प्रेमाच्या बाई, तुला भेटावं वाटया तुझ्या प्रेमाच्या बाई. अरे नंदाच्या काना तुझी आठवण रे येई, अरे नंदाच्या पोरा तुझी आठवण रे. तुला भेटावं वाटया तुझ्या प्रेमाच्या बाई, तुला बोलावं वाटया तुझ्या प्रेमाच्या बाई. इतकी ओढ पाहिजे बरं. हा, इतकी ओढ भेटण्याची पाहिजे, भगवंता प्रतीची पाहिजे.
मन सांगेल समजेल नंतर असा भजनी काय फिरात का चालत ना बोजानो बाकी नाच ना पुरं चित लाग राय ना बाकी नाही बहिणी माय हो कुकर का उघडं राहिली हो माय खिचडी नामचिंतनात इतकं मग्न व्हायचं की आजूबाजूला काय होतं हे सुद्धा लक्षात आलं नाही पाहिजे एवढं मग्न व्हायचं किती मग्न व्हायचं दीवानी में काना तेरी दीवानी भूवी दीवानी में काना तेरी दीवानी में काना तेरी दीवानी भूवी चढ़ा शाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे सारे जमाने से बेगानी हुई दीवानी में काना तेरी दीवानी एवढासाठी की भैया भगवंताशी जर नातं जोडायचं असेल तर अंतकरणापासून भक्ती करायची तुमले आड मनान सांगा कोणीच म्हणी राहीन त्याने का बर तुमले देवनो बजन म्हणा काय कटाई का देवने तुम्ही काही भांडण जायचे का काही उपाधी जायचे का नाही ना आता 5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल चालेल ना 5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल पर तत्पूर्वी माझ्या कीर्तनाचा नेम आहे जोपर्यंत तुम्ही भगवंताचं नामचिंतन करत नाही तोपर्यंत सुट्टी होत नाही आता 5 मिनिटात जय विठ्ठल करायच्या आधी सगळ्या पुरुष मंडळींनी जडे होतील काना कोपरामा सर्वांनी भगवान नामचिंतन कराने मन मागे महिला माता तुम्ही काहीच बोलू नका तुम्हाला नंतर नंबर आहे सगळ्या पुरुषांनी माझ्या मागं म्हणा ए जनमान मोलिना तू राधे राधे बोलिना बापरे मालेगाव मा बी चांगला पुंदा मातेल शिकू ऐकवय तयार हो तुम्ही राहू द्या तुम्हाला बरोबर फॉर्म भरणं म्हणजे तुम्ही तगड्या तरी उक्ती देतच तुम्ही म्हणा बहिणी तुम्ही सगळ्यांनी माझ्या मागं म्हणा ऐका बरं का बाबा आवाज ऐका बरं का माझ्या मायांचा हे जनमान मोलिना तू राधे राधे बोलिना जनमान मोलिना तू राधे राधे बोलिना कितला भारी आवाज इरांता बाबा आवाज उना ना तिकडना बाबा लोक तुमले उना ना आवाज साहेब कितला गोड आवाज होता म्हणजे मने मायाशने आठ विसिद्ध कर दी ना तुमना घर मा भी आवाज निघू देवत नाही बाहेर भी निघू देवत नाही खरंच या मायांच्या आवाजाची ताकद आहे मन माय दुसरा माय मरेलोर बी रडस ना तरी बटा घाल रडावस आणि आपली सगळी माय मरेलवर बी आपले 2 जण हात धरले तर ततान घर माली जारी आली कारण आपला रडामा बी ठिकाणा नाही मना माली ठिकाणा आपलं माय मरेलवर बी का सुधवर रडणार आपलं माय मरेलवर रडणं म्हणजे ओ माव रडू नको पण बघू बी नको याला ततान घर माली झाले नाही तर हाई मायना आवाज माशी ताकद आहे दुसरा माय मरेलवर बी मन माय बटा घाल रडावस आनंदचा आनंद महाराज बरोबर आहे की नाही पर इथं बसलेल्या बाया कमीत कमी 150 बाया असतील होतील ना तिथल्या हां कमीत कमी 150 बाया असतील तुम्ही 150च्या पुढे पण आपण 150 धरू तुम्ही 150 बाया आहेत बेनेसो जर तुम्हाला चुलत भावनं डिकरानं फुई भावनं माम भावनं जर लगीन राहिनं तुम्ही 15 बाया अख्खा गावाला झोपू दे तिथनी तुम्हाला 150 बाईसना आवाज कितला यायला पाहिजे
आणि तुम्ही ज्या लग्नेच मग गाणं म्हणतेस त्या काय संतच ना लिकेली का देऊन करता भजने म्हणतेस तुम्ही तुम्हाला त्या गाणं ऐकून असं जीव करत ना पेटान सांगे दोर बिलही फिरू तुम्हाला त्या गाणं अर्थात 11 वाजलेले मी अभंगातून बाहेर निघून गेलोय आता एक्स्ट्रा मटेरियल आहे म्हणून साहेब 2 तासाचं कीर्तन 8 ते 10 होतं 9 ते 11 झालं बरोबर ठाकरे साहेब 9 ते 11 झालं बरोबर 11 वाजून 10 मिनिटं झाले 10 मिनिटं जास्तीचे झालेत जसं तुम्ही आता साहेब लोक आहात तुमचा व्यवसाय आहे सगळ्या गोष्टी मला माहिती पडलेल्या आहेत तर मी असं विचारतो तुम्हाला तुमच्याकडे जे कर्मचारी असतील त्यांचा ड्युटीचा टायमिंग कसा असतो 10 ते 7 समजा 7च्या नंतर एखादी गाडी आली आणि ती खाली करायचीच आहे 9-10ला मग काय करावं लागतं ओव्हर टाइम द्यावा लागतो ना समजदार आहेत मला काय सांगा गरज नाही बुवा खरंच आनंद आहे महाराज लई साधा एक व्यक्तिमत्व आहे माझ्या साहेबांचं माझ्यासोबत बोलणं झालं मला म्हटले रविकिरण महाराज आम्हाला तुमचा कार्यक्रमाचं आयोजन करायचं काही करा वा भाऊ काय रे दादा अरे मी आता बेम काय गवणार रे भाऊ त्याचनी वर्ष लागू नाही भाऊ भुकणार आहेत ना त्या गली परत राहतच त्या हो भाऊ शांतता जगणं आहे ना त्या भुकणाऱ्याने वर्ष नको लागू रे भाऊ मी नान सोड दिले त्यांना साहेबांनी मला कॉल केला मला म्हटले रविकिरण महाराज तुम्हाला यावं लागेल काहीही करा कसंही सांगा महाराज माझ्या जीवनामध्ये खूप कमी लोक असे भेटतात जी इथं जागा करून जातात साहेबांना मी फक्त सांगितलं असं असं असेल साहेब साहेबांनी एका शब्दात पण तडजोड न करता तुम्ही म्हणसान तसं आणि खरं तर साऊंड सिस्टीमचं मला वाटतं त्यांचं बोलणं झालेलं होतं पण अगोदर माझं बोलणं झालेलं होतं भाऊसाहेब भाऊसोबत साहेबांनी मला सांगितलं तुम्ही करा तर माझं नियोजन असं की मी आता उद्या कथा आहे माझी नाशिकमध्ये मी कथेला जातोय म्हणून सगळे महाराज मंडळींना काल आजचा कार्यक्रम कॅन्सल करायला लावला मी माझ्या या कार्यक्रमासाठी कारण साहेबांचं बोलणं इतकं गोड आणि इतकं मधुर आहे कोणीही त्यांच्या प्रेमात पडेल हा कोणीही पडेल फक्त तुम्ही अर्थ वेगळा नका लावा प्रेम त्यामुळे ते घोळ होईल साहेबांच्या प्रेमात पडेल याचा अर्थ आहे ना प्रेम माय लेकराचं पण असतं मित्रांचं पण असतं तुम्ही जे समजताय ना ते प्रेम नाही त्या लफडा म्हणतात हे मी प्रेम म्हणतोय प्रेम कोणाला म्हणतात माहितीये का जे माझ्या देवावर राधेनं केलं त्याला म्हणावं प्रेम बरोबर आहे साहेब राधेनं केलं देवावर प्रेम संतांनी केलं देवावर प्रेम भक्तानं केलं देवावर प्रेम आणि गोपिकानं केलं देवावर प्रेम इतकं प्रेम महाराज 16,108 बायका होत्या देवाच्या तरी सुद्धा त्याला ब्रह्मचारी म्हणलं याला म्हणावं प्रेम 16,108 बायका असल्यावर सुद्धा कन्हैयाला ब्रह्मचारी म्हणलं तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी 16,108 बायकांचा पती ब्रह्मचारी या कसा आहे माहितीये का 16,108 नाड्या आपल्या शरीरात आणि या सगळ्या नाडींवर ताबा ठेवला एवढ्या बायकांमध्ये राहून म्हणून माझा देव ब्रह्मचारी त्याला म्हणावं प्रेम त्याला म्हणावं प्रेम आपण ज्याला प्रेम म्हणतो ते प्रेम नाहीये ती वासना आहे हा साहेबांच्या प्रेमात कुणीही पडेल याचं कारण असं आहे की त्यांचं बोलणं इतकं गोड होतं माझ्या पहिल्याच कॉलमध्ये मन जिंकलं वास्तविक मला आजच लवकर जायचं होतं माझ्या घरसारखं कथाचं आयोजन आहे साहेब पण तुमच्या शब्दाच्या पुढे मला जाता आलं नाही हा काही लोक बोलतात इतकं गोड ना हो इतलं गोड बोलतस ना संताप का करे ना माणूस तरी बी माईक न त्या कनाक बॅगलीने फिरेन कत बी फिरावं येस माणूस नेता तेल प्रेम पाहिजे जिवाडा पाहिजे हाय तुमले समजा आमना समजाय जिवाडा पाहिजे माझ ना तसंच व्हायला होतं साहेब तुम्हाला प्रेमापोटी मी म्हणू मी दुडालीला गेलो होतो सोनगिरले
बावन माल फोन करा म्हणा माईक ना अक्क बाज का घर राही म्हणे आको मागे फिरणं आणि ते काय एकला ना का मन बी बंदच पडी ना ते आको मागे फिरणू त्या माईक ना अख्खं थैलं उचलं गाडी मा तडकावून मग आठे चेटेले मी आईची कीर्तन अर्धा तास लेट होईना ना आई पूर्ण श्रेय मात माझा मन कीर्तन नका भाऊ ना फायदो नाही मला फक्त एवढं सांगायचंय की माणसाचा जर जिवाडा असला ना माणूस कुठूनही फिरून येतो आणि साहेबांचं ते प्रेमाने मला इथपर्यंत खेचून आणलं कधीतरी असं वाटत होतं की मी का तारीख घेतली माझी फजिती होईल उद्याची कथा आहे वगैरे नाही का पण इथं आल्याच्या नंतर साहेब मला स्वतःलाही समाधान वाटलं की जर मी आलो नसतो तर एवढे चांगले लोक एवढे श्रीमंत मनाचे लोक मला भेटले नसते आणि मला जुळले नसते बरोबर आहे की नाही कारण तुम्ही पैशानं किती श्रीमंत आहात पैशानं किती श्रीमंत आहात त्याच्यापेक्षा तुमच्या सोबत लोक किती आहेत ती तुमची खरी श्रीमंती असते काही काही लोक असे पण आहेत खूप पैसा आहे पण माणसं नाही जोडले मग हा पण आमच्या साहेबांचं काम चांगलं आहे माणसंही जोडले हा आणि बाकीच्या गोष्टी ते तुम्हाला माहीतच होते बट नेम म्हणे बा ज्याल म्हणता ना पाची बोटे सर्व गोष्टीने एकदम भरभक्कम कामशे म्हणून साहेबांच्या प्रेमापोटी आलोय पण कुठं होता आपला विषय तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं भजन गा म्हणून तुमले जर आडे भजन म्हणान सांग आडे म्हणते ते बहिणीच म्हण आणि लगीनना गाणं म्हणाला आहे का करतेच नाही तुम्ही म्हणतास का त्या लगीनना गाणं हा म्हणतास ना पहिले तर मी सगळ्या महिला मातासना पाय पडीन माफी मागस रवी किरण महाराज तुम्हाला दोष देईल एवढा मोठा नाही आहे एक विनोद म्हणून बोलतो खरं तर तुमचा अधिकार इतका मोठा आहे ना तुम्ही माझ्या माया आहात तुमचा अधिकार किती मोठा आहे सांगू का नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारी से जन्म लेते हैं राम भक्त हनुमान हा अधिकार तुमचा आहे मान तुमचा अधिकार खूप मोठा आहे तुम्हाला रवी किरण महाराज बोलेले एवढा रवी किरण महाराज मोठा नाही आहे पण एक विनोद म्हणून बोलतो आणि खरं तर माझ्या कानादेशाच्या सगळ्याच माया माझ्यावर इतकं प्रेम करतात ना जितकं लेकरावर माय प्रेम करते ना तितकं प्रेम माझ्या कानादेशाच्या सगळ्याच माया करतात यूट्यूबच्या माध्यमातून मला दिसतं 1-2% वजा कर देऊ किडा पाडणार ते घर परत राहतात पण 99% माझ्यावर प्रेम करणारे आहेत जसं पोरगाला बोलता येत नाही त्याला भाकर खायची पण माईकडे मागत असताना तो काकर म्हणून मागतो ना तरी माई त्याला बरोबर भाकर देते म्हणजे लेकराची भाषा मायला कळते तसंच माझ्या कान्हादेशाच्या मायांना कदाचित माझी भाषा कळत असेल म्हणून एकही माय माझ्यावर राग करत नाही आणि माझ्यावर तेवढंच प्रेम करतात मी कीर्तन माई इथलं बोललेस तिसले लबाड लुबाड पठ बोललेस तरी बिचारे हाशी जिरायले तीस आई तुम्ही बोलदा का बरं घर जाईन 3 दिन जेवण भेटाव नाही तुमले म्हणे माया मनोपट सैन करले तीच बोलेल खरंच बिचाऱ्या माऊलीस ना उपकार आहेत त्या 2-5 मिनिटं तुमच्यासाठी बोलणार आहे तुम्हाला थोडं हसवणंही होतं आणि माझा जो संदेश आहे तोही समाजापर्यंत जातो दोन्ही कामे जातच बोलू ना बहिणी सोन बोलू ना राग नाही येणार ना तुम्ही मायच्या खरंच बोलू ना मग बाकी नाही बाया बोल आमले माहिती आहे तू बोलशील तू गन्नीचे बोलशील बोल राग नाही करणार ना माया पक्क ना बरं तुम नॉर बोरस वाटीच नाही बोलू ना मग राग नाही या ना तुमले खरं सांगू का बहिणीच तुम्ही जातलं बाळत रासपा तुम्ही म्हणसान कस काय महाराज तुम्ही जात कुठे लबाडे सांगू का तुमले तुम्हाला त्या गाणं म्हणतेस ना तुम्ही अख्खा लब्बाड गाणं राहत असते आटे देवनो भजन म्हणान सांगू आटे म्हणतीत नाही आणि त्या लगीनना गाणं म्हणाला आहे काय करतीत नाही तुम्हाला लगीनना गाणं तुम्हाला लगीनना गाणं कोणी डागी अंगण मग शिलगाई दे राखेल टाक दे चेटाड दे ती खाटले पुन्हा 50 शिंत मना पाहिन लई जाय कोणी टाकी अंगण मग खाट बाणट सुरत नाही असं मस्त देवना भजने म्हणू ना कोणी टाकी अंगण मग खाट आपको तुमने एक गाणं रास हे
नवरीना बाप घोडे उना वाजा गैरत उना अन मोती पैरत उना खर्रास का बहिणी सोनी वाजा गैरत उना आणि मोती पैरत उना एक नंबरी लब्बर जात मोती पैरत उना तो याद ना बोचकत वाचकत उना आणि आई माय सांगच मोती पैरत उना एक नंबरी लब्बर जात आखो त्यात ना केसर ना गाणं ऐकलेत का तुम्ही डॉक्टर साहेब त्यात ना केसर ना गाणं कोण पडी व बीमार डॉक्टर देखने को आया लड्डू लाया पेड़ा लाया हो गई गाणे को तैयार इथलं डोकं फिरणार नाही एक रोज म्हणते गाणं ऐकेश मी अंतरात बदलाय टाका मधलं कडवच बदलाय टाका म्हणे डायरेक्ट लड्डू लाया आणि पेड़ा लाया जक मारा लड्डू लाया गू लाया लनका लाया हो गई खाने को तैयार लड्डू लाया आणि पेड़ा लाया नाही म्हणावर कोय देऊ भेटेन तुमले हा मस्त देवना बजने म्हणून पहिल्या बाया निंता निंता सुद्धा बजने म्हणे ए जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला इथूनच दिंडी जाते ज्ञानोबारायाची उधळण होते देवा अबीर बुक्याची जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला असा बसणे म्हणून नाही ते पहिले बाया गटावर गाणं म्हणत दळण टाइमले या मावशी त्याशने ऐकलं ना आजी माय बसेलेत पुढे यशने म्हणेलेत त्या गाणं पहिल्या बाया म्हणत हे भाऊ बहिणी ना झगडा झगडा जाया का बनमा बहिणी ना डोळे पाणी बंडू मना पस्ताई मनमा कितला गोड वाटत त्या गाणं दुपारनी बरी माया दळण दळत ना मी दाखलपणे ज्या वट्टावर दळण दळत त्याच वट्टावर झोपी जाऊ इथलं भारी वाटे आणि आते तुम ना गाणं आते जर म्हणा ना ती खाट छिलगाय टाकून त्याच ना केसर ना गाणं ऐकीन असं वाटत ना पेटान संगे दूर गेले फिरू एक काकू तीन ननी करता गाणं म्हण राहील वांगा मा वांग डबल वांगण कोणती मारी ये वनले उपट टांग म्हणा तुम्हाला नुसता गाणं म्हणत ना तरी सुद्धा 2 तास म्हणसू म्हणतो मी सौरदेवानी पण त्या म्हणेलवर कोई उद्धार होईना आपला ते गाणे म्हणू नका असं मी म्हणणार नाही ती आपली संस्कृती ती पण जपली पाहिजे त्या गाणं बी म्हणा पण त्या गाणं जितला जोरमा म्हणतात त्यापेक्षा या गाणं जास्त जोरमा म्हणा देवना यावर उद्धार होणार शे आपला बरोबर आहे की नाही हा पण तुमनं एक बी गाणं चांगलं नाही आमना दोंडाचा मागली गेली मला लगीन चालू होतं एक काकू गाणं म्हणत निंबा महाराज एक काकू नवर देऊन करता गाणं म्हण राहील ए तर ताईनू ना म्हणा दादा उना निमित्ते समजी गवुना माय म्हणा हिरो उना तर ताईनू ना म्हणा बापू ना निमित्ते समजी गवुना माय म्हणा गोविंदा उना मी म्हणतो आपली मुंबई जाणं काही शक्य होत नाही आपला गाव मग गोविंदा आली याला देखील म्हणतो मी थंडा पाणी काय अंगुली ना जी काकू गाणं म्हणत तीनकडे गो म्हणतं काकू माल गोविंदादा काढू बिन म्हणतं ती काकू माल गोविंदादा काढा लाईटने खाली उभा होता तर ती नाही इथला नियागार होता भाऊ गोविंदा येतो ना तवच ना भरोसा झुपडी घ्या म्हणा म्हणता येईल लबाड जात राजभो नुसतं गाणाच मधलं बाडी असं नाही नुसता गाणाच मधलं बाडी असं नाही गरमा सुद्धा लबाडी रसमान मायने गरमा काय लबाडी रास साहेब तुम्ही इकड तिकड तीन पैसाला या किसामा ठेवा किसामास पैसा राहिल्यात कोणती शर्ट टांगी द्या जेवण करल्यान झोपी द्या तुम्ही रजावर उतरणार का मन माय ड्युटीला चालू असतो ना किसा जाम लागला तुम्हाला टीएल पैसा 500 उपाड देस तुम्ही सकाळ मग किसा मग पैसा मोजा काय रे 500 कमी वाट राह ना ताकू वर थेन रास आहे मायनं उलटा चोर कोतवाल कुटाटी आपले सांगा साकू तुमले अक्कल नाहीये मोबाईल काढा मग कुठे पट्टा गावा दिन तुम्ही ओ म्हणा बापटा बरोबर आहे घ्या 500 गई घ्या इथला बाणट सुरूच नाही
तुम्हाला 500-500 जमा करस रक्षाबंधनले 2 ग्राम सोनं बनायलेस तुम्हाला हात माठी देशने तुमले सांगस मन भावनी आणि मला कान मना बनाय दिना आपलं डोकं काम करत नाही मागला फाडा मागाय तू याचे आले दूध सापडे नाही 2 ग्राम सोनं लिहिणं कसं पण पॉइंट नोट करा ती माय भले चोरी चोरीशनी पैसा चोरी सोनं बनावस पण जर तुम्हावर काही संकट होणं ते चोरीशनी बनायल पैसा चोरी जे सोनं रास ना चोरीना पैसाच न बनायल सोनं जाऊ द्या पण मायर न बनायल सोनं सुद्धा काढीन दिदेस तुम्हाला चेहरा जर नाराज राहिना ना आयल्या पट मोठा का तुम्हाला पण उन्हात कमाल बनाय दिजात नंतर एवढी प्रामाणिक बिरास बरोबर आहे ना एवढी प्रामाणिक बिरास मन माय हो तुमनं संकट ना निवारण करल्या माय मला नंतर बनाय दिजा एवढं मन श्रीमंत बिरास मन माय पण तुमले सांगच दादा हो ज्या बाबाच ना संसार वगैरे त्यातले काय सांगणं नाही पण ज्या मना बरोबर नव्हतीन मनातीन दाखला होतीन थोडाफार मोठला होतीन त्यातले सांगत दादा हो घरमा बायको पाहिन पैसा नका लेत जा रे काका हो दोंडायचा मा खतले पैसा कुठे राहतात 7,000 रुपये म्हणा जवळना मित्र आहे खतले पैसा कुठे राहतात 7,000 रुपया बाई पाहिन 7,000 रुपये तो म्हणे दुसरा बी व्याज दे नाही तुले दिसू म्हणे 7,000 दे म्हणे बाई पाहिन 7,000 रुपये उचला त्या भाऊनी खतनी करता 5 वरीच जाय ना फेड राय ना 18,000 देवाय घ्या तरी सुद्धा 11,000 बाकी सांग राही माल म्हणे रवी किरण बाबा म्हणतं काय म्हणे माले सुधरी नाही राही ना मी कोणती बँक मा लोन उचलेली म्हणे अरे म्हणता येडी बँक रास रे सुधरत नाही रे याच कितलं लावा असं हाय बँक वेडी रास कितलं व्याज लावते सुधरत नाही ना घरमा अजिबात मरच तर कर्ज फिटत नाही म्हणेशीन घरमा बाईस पैसा लिहावाना नाही हुशार म्हणजे हो नुसतं तुमनं घर मधलं बाडी भाऊ गानास मधलं बाडी भाऊ तसं नाही गली आली मग सुद्धा लबाडी जे निंबा मला गली आली मग कशी लबाडी आता बंगला वैग्यात गेट वैगे मनीषने बरं आहे बा खेडा गावाમાં मोक्या घरे राहतात समोरला घरवाली बाईना 1-1.5 वर्ष ना पोऱ्या होता खेळत समोरला वट्टावर चालना गे वट्टावर घ्या पोरा काय संडास होई ती घरनी मालकीन तर किरायती पण आहे 1.5 वर्ष ना पोऱ्याला काय बोला ना बा त्यान मायल बोलायली सुद्धी भरली साफ कर दिन त्यानं संडास हो गया तर उठीन निघ्या ती बाई घर महिन्याने माय म्हणे पोऱ्या चालना घ्या तिने आवाज दिना का होताय तुम्हाला पिंट्या आठी शी करी घ्या म्हणे माय म्हणे मन पिंट्या घर माकी राय ना म्हणे होताय मी डोया गाई दख होताय तुम्ही दखिल्या ना आटे आगी घ्या दखाल उनी म्हणतो कितली लबाडी रासाय माय नांगे सांगू का दकेलवर सुद्धा सांगे काव माय म्हणे म्हणा वरीस ना पोऱ्या ना बी तुला खारशी म्हणे मन पोऱ्या काय असा कलर ना आगस काव म्हणे कितली लबाडी हो म्हणजे घरमा लबाडी गली आली मग लबाडी गानास मा लबाडी मग तुम्ही मौत मा रडतीस ते खरं राहस का बहिणी ओ सोन चिडी सोन ते खरं राहत तुम्ही गाड्या करी जातीस मौत मा गाडी माई उतरताच तोंड जाकीन रडती ते खरं राहस का बहिणी तुम्ही गाडी माई उतरतीस तोंड जाकीन रडती त्या मतारा मा किंवा मतारी मा इथला जीव राहस तुमना मग उतरान टाइमले ड्रायव्हरले का बस सांगते भाऊ मन चप्पल मधला सीट मा घाल दे भाऊ हा मग तो ना त्या म्हातारामा जीव होता का चप्पलच मग काकू तिथलंच नाही तुम्ही जवळ तोंड जागतीस ना 2 बाया हात धरणार राहते जाकू आता ना हात एक बाई धरस इकडनं हात एक बाई धरस आणि तोंडल्या हात ती रडणारींना चालतच ती बाजूनी बाई सांगस ताई पुढे गटारी आणि ठाय की बटो माल बरोबर दिक राय ना म्हणजे रडता सुद्धा गटार दिकी राय नाही कितले लबाडी बर खरं सांगा बहिणी रडामा सुद्धा तुम्ही लबाडी आणि इथलं भारी रडस ना मन माय इथलं पटाडीश नाही रडस ना कितला का वायबार दल्ला मरेना कितला का वायबार मतारा मरेना इथलं भारी रडस ना मन माय असं वाटस कितीला मोठला महात्मा मरेलोय भाऊ हा इथलं भारी रडस म्हणजे रडता बी यायला पाहिजे नाही ते बाकील्या बहिणीले रडताच नाही तरुण बहिणीले सांगत जाऊ लोकून घर मा आजूबाजू माझ्या म्हाताऱ्या माया शेत ना तवजग मा रडणं शिकेल्या बहिणीच हा जी बाईल रडतायच ना तिने इथलं वजन रास खायला येऊन ताट सर काय देऊ आंघोळ करियो बाथरूम माई निघियो आणि जी बहिणीले रडता येत नाही 3 दिनभर चहाष्टी राहून का बशात धुई राहू मनीषन सांगच रडणं शिकिल्या आमना तोंडायचा मा प्राध्यापक होता प्राध्यापक बायको बी प्राध्यापिका आता सर मरी घ्यात मॅडम गण रडे पण गली आली ना बाया म्हणे मॅडम असं पुंडी कितल्या विरडण्यात ना काय फायदा नाही सब्दे रडा म्हणे मॅडमले रडता येते रडी मॅडम पुंडीच रडे
बाया म्हणे मॅडम शब्दे शब्दे रडा म्हणे. मग मॅडम रडायला लागणे शब्दे शब्दे. आप्पा वो बाई माझा आप्पा म्हणत नको मॅडम आप्पा पहिले उपडी जाशी तू. आम्ही आप्पाला फेकूत का तुले फेकू. तू रडूच नको म्हणत मॅडम. आप्पा पहिले आण दिशी गंमत. नवराला असं रडणं पडत. वो बाई माझा म्हणत नको तू रडूच नको मॅडम. अरे काय माझा आप्पा आणि काय नाही. रडता यायला पाहिजे. एक मावशीनं मला फोन म्हणे महाराज तुम्ही बोलता रडणं शिकाडतास म्हणे कीर्तन मा. म्हणतो मग काय जाय रडणं एवढं विशेष राहत का. म्हणतं विशेषच राहत काय विशेष राहत नाही म्हणे. कोणता बी गाणं चालवर रडी म्हणे महाराज. म्हणतं रडीदा काढ बहीण म्हणतं. मग ती काकूने मला रडीदा काढ. ए मरी गया मना नवरा मरी गया म्हणतं. तू बी नको रडजो नाही ते या प्रेत यात्रावर येईल लोक घर निघ जातील. तुला तंगडीला दोर बांधी फेकना पडी त्याला. रडजोच नको तू. हाय रडणं सुद्धा शिकल्या बहिणी सो. हा आपला खानदेश मध्ये परंपरा आहे ठिकाणी आपली रडता यायला पाहिजे. फक्त तुम न रडांसाठी आमनं बी वागणं चांगलं पाहिजे. बरोबर आहे ना. याचं रडतस ना तर ऐकणारा बी राहतस त्यातले पटायला पाहिजे. मरणारा माणूस साठी या रडतस ना या ते गणच चांगलं रडतीस बिचाऱ्या. एक म्हातारी ती इथलं बाहेर रडे ना. एक म्हातारी काय तीच ना ठरेल शब्द एक रडताना बसेल त्या मावशीन त्या तसे चांगलं माहिती म्हाताऱ्या मावशी. व माय म्हणा झोपाया आंबा कसा कानी गया नाना म्हणता सर काकू तू दाबाईन मरी जाशी. झोपाया आंबा आहे उलगेल वावरने कधी सावली दिली नाही. झोपाया आंबा आहे तो बानट सुरूत ना. इथलं पटाडस मन माय रडामा इथलं पटाडस. आमना दोंडायचा ना एक म्हातारा मरण इथलं बेकार म्हातारा होतं. तरुण पोरेच मा 31 डिसेंबर कर व्हिडिओ वय राहणार. मग दोंडायचा ना नाही मरणार. दोंडायचा ना नाही बेकार राहतशा. येस दादा आहे ना कथा व्हिडिओ व्हायरल करते. दोंडायचा ना म्हाताराच नाही तर का नाही. एक रोज 35-40 म्हातारानी गाडी आडायली नाही. तो अख्खा दोंडायचा आणि इकनीला आहे म्हणे महाराज. मग आता कोणताही मग खाणारा धरला आहे ना वायबार धरला. दोंडायचा ना नव्हता तथा नव्हता जडे मन बी कोण राहत नाही. कोण बरेल घर मग दाती घालली. इथलं वायबार म्हातारा होतं. कधी कीर्तन मा नाही कधी भजन मा नाही कधी गावमान गलीमा मंदिर मा नाही. इथलं वायबार म्हातार तरुण पोरेस मा 31 डिसेंबर करे आणि ते म्हातार गोंधळ मा खाता उपडी. तुमले गोंधळ समजत नशी ना. कचंदनपुरी जोडे हा आता ड्युट्या बुदल्या होती. हा ड्युट्या बुदल्या. या ड्युट्या बुदल्यासनी पंगत काहीच पडत नाही. एवढं बरं आहे. अरे बसेलच माहिती एक बिजन खात नाही बाबा. बटा माडकरीच आहेत ना तुम्ही. पहिले तर ऐका मी जे विनोदात सांगतो तो विनोद वजा करा. तुम्हाला सांगतो आपल्या धर्माची शिकवण आहे. आपले धर्मग्रंथ आपल्याला सांगतात आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय तर आपण मुक्या प्राण्यावर दया केली पाहिजे. ही आपल्याला शिकवण आहे. मुक्या प्राण्यावर दया करायला पाहिजे ही आपल्याला धर्माची शिकवण आहे. मांस मच्छी खाना गलत बात आहे. मांस मच्छी कोण खाऊ शकतं माहितीये का. शास्त्रानुसार जे प्राणी जिभेनं पाणी पितात ते प्राणी मांस मच्छी खाऊ शकतात. जिभेनं पाणी पिणारा प्राणी मांस मच्छी खाऊ शकतो त्याला अधिकार आहे. पण जिभेनं पाणी पिणारा प्राणी तुमच्या डोळ्यासमोर पहिले कोण यस कोण यस सागर दादा भैया. जिभेनं पाणी पिणारा प्राणी कोण आहे. असं आहे का. आणि घर मागो कोण राहते प्राणी मांजर. म्हणजे मटन मासा कुत्रा मांजऱ्या खाते. खरं आहे का ते. कोण खास मटन मासा कुत्रा आणि दखावा तुम नाही विचार. मी कस काय सांगतो मी एकला येईल. मटन मासा खावाना अधिकार कोणाशे कुत्रा आणि मांजरीस ना. मग ज्या खातस त्या कोण आहेत.
मी एकला माणूस आहे, कोण भरेल घरमध्ये तिघाली, तुम्ही तुम्ही ठरवा ते. पण तुम्हाला सांगतो मांस मच्छी खाणं गलत बात आहे. आतापर्यंत जे झालं ते विसरून जा. आजच्या नंतर एकच मनात ठेवायचं. रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकलं, रविकिरण महाराज सांगत होते की मी मांस मच्छी खाणं गलत बात आहे. शेवटचे 5-10 मिनिटं बोलणार आहे, सभेला पूर्ण विराम आहे. मांस मच्छी खाऊ नका. जर का तुम्ही आता मोकळंच बोलतो ना, हे लोक पिशवी आणतात आणि त्याच्यातून तुम्हाला पीस तयार करायचे. ते पीस तयार करत असताना मेलेला प्राणीचं येते, मेलेल्या प्राणीचं ते जे पण असेल मटेरियल ते तयार करत असताना तुम्ही छोटे छोटे पीस बनवतात. थोडा तोल तुमचा जाऊ त्या पावशीवरचा किंवा चाकूवरचा आणि तो तुमच्या हातावर येऊ द्या. एवढं मोठं शरीर आहे, बोट इतकुस काय, आणि इतकुशा बोटावर थोडीशी सुरी लागू द्या, तरी सुद्धा तुम्ही 8 दिवस वेळेवर जेवण करत नाही. मायो मन बोट चिरायचे बैग महा बोटाला लागलं. बरोबर आहे ना? एवढं मोठं शरीर, त्याच्यातला एवढूसा बोट आणि तेवढ्या बोटातला सुद्धा एवढंच लागलेलं आहे, तरी सुद्धा तुमचं चित्त लागत नाही. त्या जनावराला कापून खाताय, खाताना जीव कसा होत असेल तुमचा? ती नाही का प्राणी? त्यांना नाही का जीव जन्माला देवानं घातलेलं? त्यांना जीव नसेल का? असाच प्रसंग जर आपल्यावर आला तर, असा प्रसंग आपल्यावर आला तर तुमची मानसिकता काय असणार आहे? कल्पना करून बघा. कारण आमचे संत सांगतात की 84 लक्ष योनीमध्ये तुम्हालाही जन्माला यायचंय, मलाही जन्माला यायचंय. बकर कोंबरं कापून खातात ना, ते त्या जन्मात तुम्हालाही मलाही यायचंय. आज तुम्ही त्याच लेना उलटा करीन कापीन काय राहणार ना, ते आपले उकडता पाणी मा जिवंत सोडीन कापीन खातील. दुसऱ्याला त्रास तितकाच द्या जितका आपण स्वतःसाठी सहन करू शकतो, अन्यथा जास्तचा त्रास देऊ नका. कारण भगवंताचा न्याय असा, तुम्ही शेतामध्ये पेरणी करतात ना, 1 किलोची बॅग घेऊन जातात आणि आणताना ट्रॅक्टर भरून आणतात. प्रत्येक गोष्टीमध्ये न्याय तसा करतो. किलोची बॅग पेरणी करतात, ट्रॅक्टरनं माल आणतात. तसं तुम्ही पाप करताय ना, दुप्पटीनं नाही तर 4 पटीनं नाही तर 1000 पटीनं रिटर्न येतं. अरे दर्या खोऱ्यात उभं राहिल्याच्या नंतर आवाज द्या राम. दर्या खोऱ्यातून 4 वेळेस तुम्हाला राम 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 ऐकायला भेटतं. तुम्ही तिथं मूर्ख म्हणा तर दर्या खोऱ्यात सुद्धा तुम्हाला 4 वेळेस मूर्ख म्हणतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीला 4 पटीनं परत मिळतं. आपण त्यांना कापतोय ना, तो प्रसंग आपल्यावर पण येणार आहे. अजून तुम्हाला सांगतो महिला माता, पुरुष मंडळींना कळतं की नाही मला माहित नाही, पण तुम्ही हळव्या मनाच्या असतात, तुम्हाला माझी भाषा लवकर कळते. आणि मला विश्वास आहे की मी कीर्तनातून बोलल्याच्या नंतर महिला मातांमध्ये 80% फरक पडतो. कारण यांना माझी भाषा खूप कळते. माया हो, जर मी आता मायचं चरित्र सांगायला सुरुवात केली तर आताही तुम्हाला आमचे महाराज मंडळी माझ्या सकट सर्व एक गीत म्हणतील, आई माझी मायेचा सागर. तुम्हाला मायेचा सागर दयेचा सागर म्हणतात. का म्हणतात माहितीये का? त्याचं कारण असं आहे, तुम्हाला मायेचा सागर दयेचा सागर एवढ्यासाठी म्हणतात, तुमचा पोरगा जर आजारी पडला ना, तुम्ही दिवसभर कितीही काम केलेलं असलं तरी सुद्धा रात्रीमध्ये 4 वेळेस उठतात आणि चेक करतात, बाई माझा पोरगा आजारी, त्याला जास्त ताप तर नाही भरला गेला असेल ना. तुमच्या पोराच्या पायात जर खेळत असताना काटा मुडला ना, तरी सुद्धा तुम्ही रात्रीमध्ये 4 वेळेस उठतात, पोरग रडतंय की काय, त्याचा पाय सुजला असेल की काय. तुमच्या पोराच्या पायात काटा तुम्हाला सहन होत नाही. तुमच्या पोराच्या, तुमच्या बछड्याच्या, तुमच्या लेकराच्या, तुमच्या पिलूच्या अंगातला ताप तुम्हाला सहन होत नाही. तुमच्या पिलूच्या अंगातला ताप सहन होत नाही. तुमच्या पिलूच्या पायातला काटा तुम्हाला सहन होत नाही. दुसऱ्या मायचं लेकरू कापून खातात. तुम्हाला दयेचा सागर म्हणावं तरी कसं? योग्य आहे का ते? योग्य आहे का? माया हो, रविकिरण महाराज तुमच्या पाया पडून सांगतो, बरं तुमचा पाया पडून सांगतो, आज निर्णय घ्यायचा, शपथ घ्यायची, आजच्या नंतर आपल्या चुलीवर आपल्या गॅसवर मटन मासा शिजणार नाही अशी आज शपथ घ्यायची सगळ्या महिलांनी. वा वा, काय ना खायला भरपूर आहे ना, बरोबर आहे ना, खावाल काय कमी शे. आणि तुमले सांगू का, तुमले जरी एक वाक्य सांगा ना, त्यामध्ये आणलाय दिन तुम्ही तरी तुमले समजे जाईल. माणूस नाही ना जगांसाठी खाओ, काय सांग राहिनो, जगांसाठी खाओ, खावांसाठी नाही जगू. समजे ना का म्हणून मी चॅलेंज करतो माझ्या शब्दावर. मला जर कोणी विचारलं रविकिरण महाराज तुम्ही सांगशाल ते बनवतो, काय काय खाणार आहेत तुम्ही? दादा मस्त भाजी पोळी बनवा, तुम्ही जे खाऊ घालशाल तो माझ्यासाठी प्रसाद असणार. कारण आपल्याला शिकवण आहे संतांची, अन्न हे पूर्ण ब्रह्म.
अन्नाला जरी पूर्ण ब्रह्म म्हणत असाल तर ते ब्रह्म कसं असलं पाहिजे खाताना हे लक्षात ठेवा. आणि जेवणाला बसल्याच्या नंतर आपल्या मनानं ग्वाही दिली पाहिजे, मी जे जेवण करतोय ते कोणाला हालहाल करून खात नाही या, असं आपल्या मनानं ग्वाही दिली पाहिजे. तुमचा पोरगाला जर कोण कानाखाली वाजवली तरी तुम्ही 2 दिवस शिव्या देतात. तुम्ही त्या गाईच्या बकरीच्या बछड्याला, त्या कोंबडीच्या पिलाला कापून खातात, ती तुम्हाला दुवा देत असेल का बद्दुआ? हा, दुवा देत असेल का बद्दुआ? फक्त कल्पना करा. खायला भरपूर आहे ना. तुम्ही मटन मासा खातात म्हणून बुद्धी चांगली चालत नाही, माफी मागून बोलतो. खाणं हो, जैसे खावे अन्न वैसे होय म्हण. जसं प्याल पाणी तशी निघेल वाणी. मटन मासा खाणाऱ्यांना सांगतो, पाया पडून सगळ्या बसलेल्या माझ्या माया आहेत, माझ्या बहिणी आहेत, उघडं उघडं बोलतो जरा. जैसे खावे अन्न वैसे होय म्हण. संत जर सांगत असतील तर ती गोष्ट सत्य. जसं मायनं सांगितलं, बेटा तुझा बापा मायच्या शब्दावर विश्वास ठेवतो, त्याच्यापेक्षा जास्त विश्वास आमचा संतांच्या शब्दावर असतो. मायलाच माहितीये बाप कोण आहे, पण मायनं सांगितलं हा तुझा बाप आहे, मायच्या शब्दावर विश्वास ठेवतो. तसं आम्ही तर मायच्या शब्दापेक्षा संतांच्या शब्दावर जास्त विश्वास ठेवणारे आहेत. हा, आणि संत जर सांगतात असं की आमच्या इतकं समाधानी आणि सुखी कोणी नसेल, आणि या गोष्टीचा सार्थ स्वाभिमान आहे. कारण मटन मासा खातच त्याच्या बुद्ध्या बी चालतीत नाही ना. काय काय ते आटे बरे आटे नसतील तर चालू की काय काय खेळा गाव मग गाई म्हशी पाहतस. गाई म्हैस ना दूध दोयले तर डेअरीला लावतो, दूध इकीस नाही, त्या पैसा लिस नाही, मासा लिस नाही खातस. यातले हुशार म्हणशात का प्युअर येडा माल. अरे तेच दूध आटाडा मस्त बासुंदीन पापड्याले आणि मग खा, कितला आनंद. मटन मासा खाणार ना डोकसा बी चांगला चालतत नाही ना. या मायचा इतका भारी स्वभाव असतो प्रत्येक बाईचा. जोपर्यंत नवरा जेवत नाही तोपर्यंत या मायनं पोट भरत नाही. नवरा जेवत नाही तोपर्यंत आई मायनं पोट भरत नाही. नवरान सांगे जर लढाई बिवल राहिली संदीप महाराज तरी बी एखादी बाई बोलत नाही नवरान सांगे, पण पोऱ्याला लाईच नाही सांगत, बावड्या तुन बापले म्हणा पहिले चेन दिले मग बाहेरचे लगतो म्हणा. जोपर्यंत नवरा जेवत नाही तो लोकून आई मायनं पोट भरत नाही. पण या खाणार असले बायकोवर बी भरोसा नाही. या दुधी किन मासा लायणारा बायकोन पुढे मासा आणीन टाकात का ती बहीण रांधीन यान पुढे ताट ठेवस. हाव ताटणीकडे तिरपा दफस आणि बायकोली चारस, काय रे मी ते चांगला लयलो तू ते बट्या डोक्यात चिल गाय दिली. खाणंच चांगलं नाही ते बायकोवर बी भरोसा नाही. नाही तर आमना महाराज मंडळीकडे या. आता आमना निंबा महाराज संदीप महाराज त्या कमीत कमी 1 महिन्यापासून बाहेर शेतस. काल दिन घर घ्यात अर्धी रात्री कीर्तन करीस नाही, आज आता येले महिनापासून फिर राहणार. दोन्ही लग्न झाले तसं. काल दिन घ्या होती ना बाईसनी तयारी होईल माय आमना सब काही राहणार. महाराजी राहणार बाईसने पहिले दूध आटाट ठेवीन, बासुंदी बनाई ठेवीन. हा, कारण महिन्यानंतर नवरान सांगे जीव सुद्धा महाराज असणं घरनं वातावरण सांग राहिनो तुमले. आमना निंबा महाराजने ती वहिनीन बनाई ठेवली, जेवणले बसना होती, बासुंदीन वाटी समोर होईन, वहिनीन सांग महाराज असलेले हवं माहिती तुम्ही पिल्या. आमना महाराज नको मी गण बाहेर नेतात फेडस तू पेऊ का. कितला आनंद आहे महाराज. असं तुम्ही माय काय रे बाबा डोक्यात काय देणार. खावायला चांगलं नाही बरोबर आहे का नाही. खानपिन बदलाय टाका. आजपासून सर्वजण निर्णय लिहिला नाही बा आपला चुलावर बनणारच नाही. बरोबर आहे ना. चालेल ना, चालेल ना बहिणी हो. काल दिन पाहिजे अजिबात आपला चुलावर मटन मासा शिजणार नाही अशी शपथ लिहिल्या. अरे ते कोणाची तरी लेकरं आहेत ना ज्यांना हे कापून आणतात. तुम्ही जर रांधानं बंद कर देना ना या खावानं बंद कर देतील. तुम्ही जर सांगा ए आपला चुलावर काही शिजणार नाही, आपला गॅसवर काही शिजणार नाही, आपला घर मला यान नाही, तुम्ही रांधानं बंद कर देना द्या का गली मत येईल फिरावतील का. बरोबर आहे का नाही. तुम्हाला ऐकवत नाही का त्या, तुम्हाला ऐकवत नाही का, ऐकवत नाही का मावशी तुम्हाला. हा हा अरे तुम्हाला ऐकीशी त्यासनी बाकी नसली सगळी बहीण ना घर जावा बंद कर देणं त्या का मटन मासा सोडवत नाही. तुम्ही फक्त सांगा त्यासले गोंधळ मग खाणार असा नेतात फिरत एक काही काय ते इथला वायबार राहतस ना सकाळ नक्की जामा निंबू लय फिरत. काय राव निंबू रे ते पार्टीशी आमने पार्टी हय रे दिवट्या बुजल्या गोंधळ भानट सुरूच ना.
खानाले इथला येळा लोके राहतस इतका वेळा राहतस हिशोबनं बाहेर. तसंच आमनं गावनं एक म्हातार होतं इथलं येडं होतं. गोंदयमा खावाल बशी गोंदयमा खावाल बसणं ते वाढपी पुरे वाढ राहतात. म्हाताराने इसाल 2 पीस होणार 2च महिने एक आड्डी होती एक चांगलं होतं. ती आड्डी उचली खाणाऱ्याला चांगलं समजत असेल. आड्डीना मधमा मटेरियल राहस मधलं मटेरियल वडाल घ्या त्याने आड्डीच वडली नाही म्हणतं. आड्डी मानं मटेरियल वडाल घ्या त्याने आड्डीच वडली नाही. चालू पंगत मा पाहिलं माड्डी ना तू उनी गुचकीन घ्या पुचकी वाढपी पोरे म्हणे याल घर माशील गावार म्हणे अव कावा मा यान रे आपलं बादलीवर काढेल म्हणे. त्याला उचलीन तर घरमा टाका. म्हातारेल म्हणे तुला म्हातारा घ्या. म्हातारेल बी माहित होतं कारण प्रत्येक बाईल माहित राहस आपलं वांदर कितलं बारीचे असं. पण आता मरी जायले म्हणल्यावर चांगलंच रडणं पडेल. म्हातारी रडे म्हातारान करता म्हणा राम हो माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्याता म्हणा राम का आडंदी मा भजन करी रायनाथ मी ऐकी राहीन हाव गावमा कीर्तनले सुद्धा येणे ना आडंदील भजनले जाई का तुला बाड्या काय आण राहिली का. पण मला पक्क माहिती आहे तुला बाडराव आपलं काय नुकसान नाही बा. मी तेवढं सहन करली ना. म्हातारी पुढे रडस म्हाताळाला आंघोळ देवाय की उचलान गाई आणि मग म्हातारी सांगच म्हणा राम ओ माय म्हणा राम ना तोंड मा तुळशी ना पाला तरी घाला ना म्हणा दे आणि म्हणा तय पाहिजे आग मस्तकले गई ना तोंड मा तुळशी ना पाला मी बट्टा मांचेच मा आवाज दिना इथून राम ना तोंड मा कोंबडी ना पिष्ट पुशी देना मनी काकू का बरं म्हणे महाराज म्हणता याने आयुष्यभर पारम कोंबड्या खाता त्याला तुळशी ना पाला कितला गुण लागावशे. हा तुळशी ना पाला नाही अक्क तुळशी वृंदावन बियान तोंड मा खोपशी देणं तरी यांना उद्धार होणार नाही. जीवनाचा जर उद्धार करायचा असेल तर गड्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल. व्रत एकादशी करावं लागेल. त्याच्याशिवाय उद्धार होणार नाही. तुम्हाला सांगू का काही लोक म्हणतात महाराज गरीब मरतो तो पण त्याच दर्जाने जातो पैशावाला मरतो तोही त्याच दर्जाने जातो. दादा तुला जो दिसतोय हा दर्जा वेगळा आहे तिथला दर्जा जरा वेगळा आहे रे राजा. तिथला दर्जा जरा वेगळा आहे. म्हणून सांगतो दादा डर ठेवायचा. दुसऱ्याला त्रास तितका द्या जितका आपण स्वतःसाठी सहन करतो. ऐका 1 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. एक बकरीकडे खाटकी जात होता. खाटकीच्या हातात सुरी होती. खाटकी बकरी कापण्यासाठी जात होता. त्या बकरीनं खाटकीकडे बघितलं आणि बकरी हसायला लागली. खाटकी म्हणतो काग बकरी तुला काय अक्कल आहे का मा हातात सूर्य मी तुला कापायला आलोय. काही क्षणात तू मरणार आहे. तुला मरण्याचा डर नाही का. त्या बकरीनं सांगितलं खाटकी दादा तुझ्या हातात सूर्य तुम्हाला कापणार आहे मला कळतंय रे मी काही क्षणात मरणार आहे. मग तरी तू हसत्या. त्या बकरीनं सांगितलं हसण्याचं कारण तर ऐक. म्हणले सांग ना बकरी. खाटकी दादा आयुष्यभर फक्त चारा खाल्लाय रे. आयुष्यभर फक्त चारा खाल्लाय तरी मला असं मरावं लागतंय तू मला कापून खाशील तुझं मरण कसं होणार. म्हणून सगळ्यांना रिक्वेस्ट असेल आजच्या नंतर कोणीही मांस मच्छी खाऊ नका ही पाया पडून विनंती असेल. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. आणि आमच्या साहेबांना ठाकरे साहेबांना आणि आमच्या दिदींना आमच्या आई साहेबांना आणि दाजींना चारही लोकांना लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या भाच्यारावांनाही मतलब त्यांनाही भगवंत उदंड आयुष्य देव ही प्रभूचरणी प्रार्थना. आलेले सगळे श्रोत्यांचे खूप खूप धन्यवाद. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अदुगर भजन गाऊत. त्यात सावता महाराज असतील नाथबाबा असतील संत चोखा मेळा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय धनेश्वर माऊली